6 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना केवळ 3 धावांचं षटक टाकून विक्रम केला. SPL पहिलं पर्व गाजवलं. ते विक्रम ठरतात मॅन ऑफ द मॅच. विक्रम यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण सन्मानित या ठिकाणी करतोय. मॅचचे मॅन ऑफ द मॅच विक्रम. कॅमेरामॅन दादांना विनंती असेल कॅमेरा टॉस बॉक्स मध्ये घ्यायचा. मॅन ऑफ द मॅच विक्रम. एक जबरदस्त फाईट विक्रम यांनी केली. गमावलेला सामना पूर्ण संघासाठी पुन्हा एकदा त्यांनी खेचून आणला. जे प्रतिस्पर्धी संघाने गिळलेला घास पुन्हा एकदा त्यांनी ओढून काढला आणि विजय मिळवून दिला आपल्या संघाला. वेल डन विक्रम, कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर प्रीमियर लीग पर्व पहिले आपण पाहतो. पहिले 3 सामने आपण पाहिले 5-5 षटका झाले. इथून पुढचे सर्व सामने 4-4 षटकाचे खेळले जातील. चला वेळ वाचवा, अन्यथा आणखी कमी षटकाचे सामने तुम्हाला खेळायला लागतील. चला लगेच मॅच चालू करून घ्या. पंचांना देखील विनंती असेल. 4 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज, 1 ओव्हर फक्त पॉवर प्लेचा असेल. दोन्ही संघाची प्लेइंग 11 लिस्ट इथे पाठवणं गरजेचं असेल. त्याशिवाय सामना चालू होणार नाही. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपली प्लेइंग 11 जमा करून टाका. आणि आता ज्यावेळेस टॉसला येताल तेव्हाच प्लेइंग 11 तुमची जमा करून घ्या. प्रशांत कदम प्लेइंग 11 इथे जमा केली आहे का? चला 12वा खेळाडू कोण असेल त्यांच्याकडे प्लेइंग 11 लवकर पाठवून द्या. वेळ वाचवा, त्याशिवाय सामना सुरू होणार नाही मित्रांनो. वेळ वाचवा. आपली प्लेइंग 11 इथे जमा करणं गरजेचं असेल. वारंवार या सूचना दिल्या. टॉसच्या वेळेला तुमची प्लेइंग 11 इथे जमा करणं गरजेचं असेल. मॅच नंबर आणि प्लेइंग 11 ही जमा करणं गरजेचं असेल, अन्यथा सामना सुरू होणार नाही याची दक्षता घ्या. पहिल्या 3 मॅच मध्ये आपण पाहिलं ज्यांनी प्रथम फलंदाजी केली ते संघ मात्र विजयी झाले. ते या मॅच दरम्यान पाहूया. आता चला 12वा खेळाडू, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथे पाठवून द्या. चला पंच सामना चालू करून घ्या. लेट्स प्ले. पंचांचा मात्र लेट्स प्लेचा इशारा. स्ट्रायकिंग एंडवरती प्रशांत कदम, गोलंदाजी मार्कवर पार्थ. पहिला चेंडू प्रशांत कदम ऑन साइडला खेळून काढलाय. जमिनीत समांतर फटका मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विशाल. विशाल यांच्या पहिल्या चेंडूवरती आलेले सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय रोहन चौगुले. अगदी पाहिलं तर मोटर ट्रॉफीचे सर्व आणि मोटर ट्रॉफीसाठी फार मोठं योगदान असणारे ते पुण्यामध्ये मोटर 11चा दबदबा त्या खेळाडूने निर्माण केला. त्यामध्ये रोहन आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो एक सिंगल धाव. यानंतर होणारा सामना असेल राजूभाऊ साने युवा मंच विरुद्ध महाराज माजी शिंदे वॉरियर्स या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आता टॉस साठी या, म्हणजे तुमची प्लेइंग 11 देखील इथे जमा होईल. आणि दोन्ही चेंडूवरती 2 सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट. यानंतरचा सामना असेल राजूभाऊ साने युवा 11 विरुद्ध महाराज माजी शिंदे वॉरियर्स या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपली प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस साठी या. ते पहिला फलंदाज मात्र बाद झालाय. फार मोठा अडथळा मात्र इथे विशाल यांनी दूर केलाय. इथे पाहिलं तर प्रशांत कदम सारखं वादळ मैदानामध्ये शांत झालंय.
ती पहिल्या मॅच मध्ये पाहिलं होतं तर आपण अनिकेत दादा जगताप संघाने मात्र सामना जिंकला होता आणि दुसऱ्या बाजूने आपण आकाशभाऊ कांबळे 11 संघाला जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये पराजय पत्करावा लागला होता पण आता विजय सुरुवात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत तर पहिलाच चेंडू होती ती पाहिलं तर सिंगल धावा आल्या नंतर मात्र विकेट घेण्यामध्ये विशाल यशस्वी ठरलेत बॅटर मैदानामध्ये आलाय अजय पहिला चेंडू अजय साठी मात्र अप्रतिमरित्या हाताळला गेला आणि पहिला चेंडू मात्र अजय साठी निर्धाव अगदी चुरस मात्र वाढत चालली पहिला सामना आपण पाहिले एक सामने सर्व संघाचे झाले आणि काही संघांना पराजय तर काही संघांचा विजय तिथे झालाय पण अगदी पुढच्या सामन्यांमध्ये एक नवी ऊर्जा घेऊन संघ मैदानामध्ये उतरले यावेळेस चेंडू हवेत उडवलाय क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न असेल चेंडू अगदी पाहिलं तर बाउंड्रीच्या जवळ थांबवण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतंय तिसऱ्या धावेचा प्रयत्न अजयने मात्र केला पण थांबवलं केवळ 2 धावा इथे मात्र खर्चाला 2 धावा वाचवल्या देखील गेल्या अगदी मिडॉनवरनं धावत जाऊन लॉंग मध्ये चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा सफल झाला 2 धावा आपल्या टीम साठी वाचवल्या देखील गेल्या प्रतिमरित्या तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ती बाउंड्रीच्या जवळ त्याने चेंडूला थांबवलं यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता उंच असा टोला क्षेत्ररक्षक फार दूर फक्त पाहत राहील चेंडू सीमा पार षटकार अजय मोरेच्या बॅट मधनं घणाघाती प्रहार चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार षटकार जागा बनवली आणि ती जागा फक्त षटकार खेळण्यासाठी नाही तर प्रेक्षकाच्या मनामध्ये देखील जागा बनवली क्या बात आहे बेमचे विकी दादा कसबे मनीष धावडे डीडी स्पोर्ट्सचे असे खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत सहर्ष स्वागत अगदी जिथे क्रिकेट तिथे विकी कसबेला खेचलं जातं चेंडू केव्हाही जाऊ दे नवीनच चेंडू देण्यात येईल याची दक्षता घ्या पुन्हा डोळसकर यांचं देखील शुभागमन फिरकी गोलंदाज पुण्यामध्ये नावातील गोलंदाज कुणाल डोळस यांचं शुभागमन होत आहे सहर्ष स्वागत 10 धावा धावफलकावरती पुढे होत आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा अनिकेत दादा जगताप किंवा मंचाय 10 धावा धावफलकावरती आल्या चेंडू केव्हाही मैदानाच्या बाहेर जाऊ दे चेंडू हरवला तर नवीनच चेंडू पुन्हा मॅच सुरू करण्यासाठी घेतला जाईल याची नोंद घ्या अगदी शेवटचा एक चेंडू जर शिल्लक असेल आणि चेंडू हरवला तरी नवीनच चेंडूने मॅच सुरू होईल याची दक्षता घ्या पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पाहिलं तर प्रशांत सारखा एक तगडा फलंदाज बाद झाला इथे जर पाहिलं तर अनिकेत दादा जगताप किंवा मग संघ थोडासा अडचणीमध्ये नक्की असेल पण इथे अजूनही तगडे फलंदाज बाकी अजय मोरे सारखा एक तगडा फलंदाज मैदानामध्ये अगदी एक षटकार खेळाय त्याचबरोबर अनुभवी खेळाडू रोहन जोगले अजून देखील मैदानामध्ये आहेत म्हणजे इथे धावा अजूनही बनवल्या जाऊ शकतात यानंतर होणारा सामना
राजूभाऊ साने 11 विरुद्ध महाराज माजी शिंदे वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ते आपली प्लेइंग 11 घेऊन इथे टॉस साठी यायचंय. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय गौरव. पहिला चेंडू गौरवचा स्विच हिट आणि परफेक्ट बॅट वरती चेंडू घेतलाय आणि क्षेत्ररक्षक फक्त आता चेंडू घेऊन येण्याचं काम करेल. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. 4 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकेल. ओके, आयोजकांकडनं सूचना येत आहेत नियमान बाबतीत. अगदी मगाशी चेंडू बद्दल मी सांगितलं होतं की केव्हाही चेंडू गेला तर नवीन, पण सूचनांमध्ये थोडासा बदल आहे, त्याकडे थोडंसं लक्ष द्या. यावेळी चेंडू मात्र कव्हर मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल, एक सिंगल धाव. अगदी नियम असा आहे की पॉवर प्ले सुरू असताना चेंडू केव्हाही गेला तर तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल, पण पॉवर प्ले संपल्यानंतर जर चेंडू हरवला तर जुना चेंडू तुम्हाला दिला जाईल. याची दक्षता घ्या. म्हणजे आता 4 ओव्हरची मॅच आहे तर एकच ओव्हरचा पॉवर प्ले, म्हणजे 1 ओव्हर नंतर चेंडू हरवला तर जुना चेंडू आणि 1 ओव्हर मध्ये चेंडू जर हरवला, पहिल्या ओव्हरला जर चेंडू हरला तर नवीन चेंडू देण्यात येईल. याची दक्षता घ्या. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत चढवलाय, संधी असेल. क्षेत्ररक्षक तिथे हो झेल इथे सुटलाय. सोपा झेल होता आणि ते खराब पद्धतीने झेल टिपण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र भुर्दंड भोगावा लागेल संघाला. झेल इथे सुटलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय गौरव. एक चांगली कामगिरी गौरव मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना करतोय, कारण पहिल्याशी पाहिलं तर जवळपास त्याने फलंदाजाला जाळ्यामध्ये ओढलं होतं. क्षेत्ररक्षकाकडनं सुटलेला झेल आणि तिथे मात्र जीवदान मिळालं. पुन्हा एकदा संधी असेल आणि ते कॉट अँड बोल्डचा शिकार आणि ते झेल टिपला. फलंदाज बाद. गौरवच्या खात्यामध्ये आलेली विकेट. अनुभवी फलंदाजाला मात्र इथे बाद केलंय. सोळा धावा आणि 2 फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. ज्या संघाने मगाशी पाहिलं तर एकतर्फी सामना जिंकला होता त्या संघाची सुरुवात मात्र थोडीशी अडखळली आहे, कारण इथे राजभाऊ 11 संघाच्या गोलंदाजाने मात्र सुमार कामगिरी केली गोलंदाजीमध्ये. इथे पहिल्या ओव्हरमध्ये देखील विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील विकेट आणि 2 फलंदाज अगदी 16 धावांमध्ये बाद झाले. म्हणजे आघाडीची जोडी मात्र आता डगआउटला पाठवली गेली. टॉप ऑर्डर मात्र डिस्ट्रॉय केलं गेलं. मिडल ऑर्डर वरती देखील एक फार मोठी जबाबदारी असेल. कशा प्रकारचा खेळ आता मैदानामध्ये पुढे नेला जाईल. जरा फास्ट खेळा, थोडा वेळ वाचवा. आणि यानंतरचा सामना महाराज माजी शिंदे वॉरियर्स विरुद्ध राजूभाऊ साने 11. दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी या लवकर. राजूभाऊ साने 11 संघाचे कर्णधार चला त्वरित टॉस साठी या. प्लेइंग 11 या ठिकाणी घेऊन या. 16 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय लखन. प्रथमेश नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. प्रथमेश यावेळेस इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे धावतायत. पुन्हा एकदा धडक झाली होती पण झेल तिथे टिपला गेला आणि फलंदाज बाद. कॉलिंग कुणाचा चुकीचा होता माहित नाही, पण झेल मात्र टिपला गेलाय आणि ते प्रथमेशला माघारी परतावं लागेल. आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज मात्र बाद. प्रथमेशचा आज दिवस मात्र थोडासा खराब नक्कीच जाणवतोय. चला नेक्स्ट फलंदाज. थोडं पळत द्या मित्रांनो, वेळ वाचवा. अश्विन चला थोडस फास्ट या. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अश्विन. अगदी प्रथमेश जसा आला तसाच तो माघारी परतलाय.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 फलंदाज बाद 16. 16 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होतात. फर्ग्युसन कॉलेजचं सुंदर मैदान आणि या मैदानामध्ये पुण्यातील काय कोणत्याही खेळाडूला खेळण्याचा एक वेगळा आनंद मिळून जातो. कारण 360 मैदान आहे, आउटफील्ड फास्ट आहे, बाउंड्री तुम्हाला वाटत जरी असतात दूर आहेत तरी तिथे चेंडू मात्र सर्रासपणे पास होतात. पण इथे त्या प्रकारचे शॉट मात्र खेळणं गरजेचं असतं. म्हणजे त्या प्रकारचे फटके मगाशी खेळले गेले होते अनिकेत दादा जगताप युवा मंच कडून, पण यावेळेस मात्र थोडासा डाव त्यांचा अडखळलाय. चला थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज पार्थ. ओ पारचा हा चेंडू अजय मोरे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू मात्र बॅट वरती आला नाही, चेंडू अगदी निर्धाव आलाय. अगदी क्रिकेटचा खेळ म्हणलं तर अगदी कधी कधी आसमानामध्ये तारे पोहोचवतात तर कधी कधी तारे जमीन पर देखील होतात. आणि ते तुम्हाला सातत्याने प्रॅक्टिस मध्ये असणं महत्वाचं असतं. हो यावेळेस मात्र फटका खेळलाय, रनआउटची संधी आणि थ्रो येईपर्यंत एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एक सिंगल धाव इथे मात्र सहज पूर्ण होते. 17 धावा धाव फलकावरती. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर लो स्कोरिंग सामना होता आणि तो सामना मात्र भारत माजी शिंदे संघाला गमवावा लागला होता. इथे देखील स्कोरिंग सामन्यामध्ये अनेक फेरबदल होतात आणि तुम्हाला ते फेरबदल पाहिजे असेल तर त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये खेळणं गरजेचं असतं. आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाजी सरशी या मॅच वरती पाहायला मिळते. चला वेळ वाचवा, विनंती असेल वेळ वाचवा, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. 16 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण होणं गरजेचं असेल. ओ हा चेंडू वाईट बॉल, पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीला समांतर. कळवलं इथे धाव आहे अवांतर, एक्स्ट्रा धावेमध्ये बाद. स्ट्रायकिंग गेट वरती आपण पाहतोय अश्विन. हो अश्विन यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक कडे संधी असेल. 2 क्षेत्ररक्षक इथे पुन्हा एकदा यावेळेस देखील झेल टिपलाय. क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण इथे सजवलंय आणि काय क्षेत्ररक्षण करतायत. झेल अगदी सहज टिपले जातात आणि फलंदाज मात्र इथे बाद, 4था फलंदाज बाद. चला नेक्स्ट फलंदाज 30 सेकंदामध्ये जर आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज नाही झाले तर 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल. 30 सेकंदामध्ये पुढचा फलंदाज जर बॅटिंग साठी सज्ज झाला नाही तर 2 धावांची पॅनल्टी. चला फलंदाज थोडं पळत या. मला वाटते नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत अँडी आनंद गुंजाळ. अशी अगदी दीपक मंडले सरांनी आनंद गुंजाळ सरांबद्दल बरेचशी माहिती तुम्हाला सांगितली. अगदी नावातच आनंद आहे, सर्वांना आनंद देण्याचं काम आनंद गुंजाळ अगदी करत असतात. अगदी डीडी स्पोर्टच्या मैदानामध्ये ज्यावेळेस समालोचन देखील मी करत नव्हतो त्यावेळेस मी आनंद गुंजाळ यांना गोलंदाजी करताना पाहिलं होतं. अगदी 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना एका धावेचं षटक हाताळणारे आनंद गुंजाळ आणि मॅच पूर्णपणे मॉर्टन सीसीच्या बाजूने झुकून टाकली होती आणि तो सामना देखील मॉर्टन सीसीने झुकवला होता. ती ओव्हर अजून देखील युट्यूब वरती अगदी अजय अमर आहे. यावेळेस चेंडू मात्र खेळला, एक सिंगल धाव. सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होते. सिंगल धावाने धावफलक मात्र हळूहळू का होईना पुढे सरकतोय. 19 धावा, पण अगदी इथे धावांचा डोंगर उभा करण्याची जबाबदारी आता अजय मोरेवरती असेल. कारण अजय मोरेला आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस ऑप्शन सुरू होतं त्या बरेचसे पॉइंट अजय मोरेसाठी मोजले गेले होते. आणि ते पॉइंट का मोजले गेले होते, का अजयला एका मोठ्या उंच अशा बोलीवरती खरेदी केलं होतं ते मात्र दाखवून द्यावं लागेल. आणि ते दाखवायचं असेल तर अजयला या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. फलकावरती पाहिलं तर 19 धावा आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना, पण एका बाजूने पाहिलं तर गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे अगदी कौतुकास्पद गोलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. यावेळेस थोडीशी दिशा खराब, व्हाईट बॉल आणि संघाची दशा देखील खराब. एक्स्ट्रा रन इथे धावफलकावरती जोडलं जाईल 20 धावा. अगदी पहिला मॅच मध्ये जो आकाशभाऊ कांबळे संघाला पराजय पत्करावा लागला होता, जणू काय झोप मोड झाली आणि झोपेतनं मात्र त्यांना जाग केलंय
आणि आता गोलंदाजी देखील तशी होते. यावेळेस मात्र लॉंग ऑफ वरनं चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक फार दूर, चेंडू जातोय भूर, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. ज्याच्या बॅट मधनं चौकार आणि चौकाराने धावफलकावरती वाढ. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 24 धावा. शेवटचं एक षटक आता मात्र शिल्लक असेल. शेवटच्या षटकासाठी पाहूया कुणाल प्राचीन. जरा वेळ वाचवा, फास्ट खेळा, थोडं घाई करा मित्रांनो, थोडं फास्ट खेळा. 4थं षटक, निर्णायक षटक, महत्वाचं षटक घेऊन आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. हे षटक मात्र निर्णायक असेल, कारण या षटकामध्ये अगदी जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न आनंद आणि अजय ही जोडी करेल. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमित. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय अमित. ट्रिपल-A आता मैदानामध्ये आपण पाहतोय. आनंद, अजय आणि अमित. चेंडू अगदी उसळी घेतोय. फिल्डर के मस्तक पे दस्तक और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर. रन मिलेंगे 4. पहिला चेंडू ते स्वागत होत आहे चौकाराने. 4 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकतोय. ओहो, यावेळेस हवाई फायर. चेंडू फक्त पाहत पाहत राहावा लागेल. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. क्या बात आहे. चौकारा पाठोपाठ षटकार. आनंद गुंजाळ यांच्या बॅट मधनं मात्र आता आनंदी आनंदकडे फटके जात आहेत चोईकडे. एक चौकार पाठोपाठ षटकार. क्या बात आहे. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. पहिल्या 2 चेंडूवरती तर 10 धावा आल्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा. एका फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल मात्र होतीये. अगदी या 4 चेंडू मध्ये आता 6 ते 10 धावा जरी आल्या तरी एक मोठा स्कोर कार्ड नक्कीच पाहायला मिळेल, कारण एक तगडी गोलंदाजी देखील समोर आहे. पण अगदी पाहिलं तर आकाशभाऊ कांबळे संघाच्या खेळण्यामध्ये देखील ताकदवान फलंदाज आहेत. आकाश सारखा तगडा फलंदाज जो ओपनिंगला येतो तो देखील निर्णायक कामगिरीच्या दिशेने वाटचाल करेल. निर्णायक कामगिरी असेल, पण इथे पाहिलं तर आता ह्या 4 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. आनंदसाठी हा चेंडू अगदी पाहिला तर त्याच्या फार दूर होता, बाहेर होता. पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीला समांतर. कळवलंय आता धावा आहेत अवांतर. 11वी धाव या षटकातील आणि ते व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव इथे येते. पहिल्या 2 चेंडू मध्ये गोलंदाजचं अगदी समीकरण आनंद गुंजाळ यांनी बदलून टाकले, बिघडवून टाकली आहे ती लाईन लेन मध्ये मात्र बिघाड. हो, हा चेंडू मात्र वेगवान होता आणि हा चेंडू मात्र अफलातून होता आणि त्याचबरोबर चेंडू मात्र इथे निर्धाव. खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. क्या बात आहे. आनंद गुंजाळ, अगदी आपण तुम्ही गोलंदाज म्हणून आनंद गुंजाळला पाहत असाल, पण इथे फलंदाजी पहा. अफलातून ऑलराऊंड परफॉर्मन्स. जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते. अगदी 4 चेंडू मध्ये अगदी पाहिलं तर 17 धावा आतापर्यंत आल्यात. परत एकदा अमित. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. संधी होती मोठा फटका खेळण्याची. फटका फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे तर टिपतो झेल. वा, रनिंग एफर्ट्स आणि सुंदर झेल तिथे मात्र टिपलाय आणि फलंदाज बाद निकेतन पाटोळे. आणि इथे मात्र निकेतनने सुंदर झेल तिथे टिपला आणि ते आनंद गुंजाळची छोटी इनिंग होती, पण जबरदस्त बॅटिंग होती आणि त्यामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली आणि संघाला मात्र एक सन्मानजनक धाव फलकावरती पोहोचवण्याचं काम आनंद गुंजाळने केलं. एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. धाव फलकावरती धावा आहेत त्या 41. 41 रन
ऑन स्कोर बोर्ड. आणि अजूनही पाहिलं तर शेवटचे काही चेंडू मात्र शिल्लक असताना ह्या 41 धावा आणि 4 फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रेड्डी. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत रेड्डी. शेवटचे चेंडू मात्र शिल्लक असताना रेड्डी ह्या चेंडूवरती मात्र आता चेंडू खेळलाय. अगदी धावा किती येत आहेत ते बघणार नाही, धावा येत आहेत ते महत्वाचं आहे आणि धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि अगदी शेवटच्या चेंडूवरती मात्र थांबवलं. 2 धावा या धावफलकावरती ऍड होतील आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 43 धावा 43 रन विजय. आणि विजयासाठी आता 44 धावांची गरज असेल. 44 रन टू विन. एक सुंदर मॅच, अगदी तगडी फाईट नक्कीच पाहायला मिळेल कारण 4 ओव्हरची मॅच. आणि इथे पाहिलं तर 43 धावा बनवल्या गेल्या तर आता 11च्या सरासरीने 44 धावा बनवायच्या आहेत. चला यानंतरच्या मॅचचा टॉस होणं गरजेचं आहे. राजूभाऊ साने 11 विरुद्ध महाराज माजी शिंदे वॉरियर्स. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं लवकर. राजूभाऊ साने 11 संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. आपली प्लेइंग 11 घेऊन या. चला आघाडीचे 2 फलंदाज लवकर मैदानामध्ये पाठवून द्या. चला टॉस साठी यायचं दोन्ही कॅप्टन. टॉस साठी येताना आपली प्लेइंग 11 ची लिस्ट सोबत घेऊन या. कर्णधारांना विनंती असेल. अगदी सुरुवातीला असं वाटलं होतं की डाव फलक आता मात्र अडखळला गेलाय. आणि दादा जगताप 11 संघाचा पण तिथून मात्र आनंद गुंजाळने केलेली तोडफोड बॅटिंग आणि धावफलकाला मिळालेला एक सुंदर आकार. 43 धाव बनवल्या गेल्या. 44 धावांचं टार्गेट. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येत आहेत आनंद गुंजाळ. सर्वांचे लाडके अँडी गोलंदाजी मार्कर. तर समोर असेल आकाश. आकाश आणि सुमित ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि या जोडीला मात्र आता एक चांगली बॅटिंग करावी लागेल आणि ते विजय अजून मिळालेला नाहीये. पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला होता.
आणि आता इथे तो पराभव विसरून मैदानामध्ये उतरावा लागेल आणि एक चांगली बॅटिंग करत संघाला विजय देखील मिळवून द्यावा लागेल. हो हो, वेगवान चेंडू होता, गतीने मात्र बीट केलं. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल. आकाश स्ट्रायकिंग एंड वरती असेल. आकाशला टाकलेला फुल टॉस चेंडू होता, लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक तिथे. चांगली फिल्डिंग, केवळ एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने धावफलकाला झालेली सुरुवात. 44 धावांचं टार्गेट घेऊन संघ मैदानामध्ये उतरलाय आणि विजयाची चाहूल मात्र लागली असेल, कारण धावफलक पाहिलं तर टेनिस बॉलवरती कसा मोठा धावफलक नाहीये, पण अगदी समोर जर पाहिलं तर आनंद गुंजाळ सारखा ताकदवार गोलंदाज असताना हे धावफलक अवघड देखील करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. यावेळेस मात्र शांत डोक्यात चेंडू खेळला, क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक. प्रशांतला मात्र चेंडूने चकवा दिला आणि जिथे केवळ एक सिंगल धाव येणार होती तिथे 3 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटून द विकेट आपण पाहतोय. 13 धावा मात्र इथे पूर्ण झाल्या. मैदानामध्ये पाहिलं तर उन्हाचा चांगला तडाखा नक्की जाणवत आहे. आता मात्र थोडीशी वाऱ्याची झुळूक येते आणि अशा मैदानामध्ये धावत असताना दम थोडा नक्कीच लागतो. अगदी आयुष्यामध्ये नेहमीच आपण म्हणत असतो जास्त धावलो की दम लागतो, जास्त धावलो की दम लागतो, पण जास्त धावायला देखील तुमच्या अंगामध्ये दम लागतो. तो दम मात्र आज दाखवा लागेल. इथे चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक तिथे फक्त पाहत राहील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आकाशच्या बॅट मधनं ताकदवान फटका, षटकार. ज्या बॅटिंगची गरज आहे, ज्या धावा येण्याची गरज आहे, आकाशवरती फार मोठा दारमदार असेल, कारण मगाशी आकाश बाद झाल्यानंतर संघाला पराजय पत्करावा लागला होता. इथे आकाशला शेवटपर्यंत झुंजावं लागेल, लढावं लागेल. असं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू कव्हर मधनं खेळण्याचा प्रयत्न होता, निष्फळ ठरला. चेंडू मात्र निर्धाव. ती पाहिलं तर 10 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. अगदी आनंद सारख्या एका चांगल्या गोलंदाजा विरुद्ध 10 धावा जरी बनवल्या गेल्या तरी एक चांगलं धावफलक हे पहिल्या षटकामध्ये बनवलं गेलंय. पण पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायावरती आदळला, रन मात्र मिळणार नाही. आणि त्याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 10 बिनबाद 10. या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. आकाशभाऊ कांबळे युवा मंच. संघ मात्र पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस पहिला सामना खेळला त्यावेळेस पराभव पत्करावा लागला होता. एका बाजूने आपण पाहिलं तर अनिकेत जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला आणि हा विजयरथ कायम पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. तर आता दुसरं षटक, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येत आहेत रोहन. फर्ग्युसनच्या मैदानामध्ये खेळण्याचा फार तगडा अनुभव असलेला खेळाडू आहे आणि अगदी अनेक खेळाडू वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी घडवले, ज्या खेळाडूंना संधी दिली आणि त्या खेळाडूंना एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन गेले. तर रोहन चौगुले आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी पाहिलं तर घरची टुर्नामेंट, घरच्या मैदानामध्ये असलेली स्पर्धा, अगदी प्रीमियर लीगचं स्वरूप म्हणजे अगदी कोणते संघ, अगदी तुमच्या संघामध्ये खेळणारे खेळाडू देखील आता प्रतिस्पर्धी संघामध्ये आहेत. म्हणजे एकमेकाच्या उणिवा माहिती आहेत, एकमेकाची खासियत माहिती आहे, एकमेकाला कोणते गोलंदाजी करायची, कोणते चेंडू टाकायचे नाही, सर्व काही माहित असताना खेळला जाणारा खेळ. आणि ते पहिला चेंडू स्विच हिट, चांगला फटका मात्र खेळला, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील. 2 धाव पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेसाठी आकाशने मात्र क्रीज सोडलंय. चुकीचा कॉल होता की काय, आणि तिथे मात्र सुमितला माघारी परतावं लागेल. फलंदाजी ते बाद. 2 धाव पूर्ण झाले होत्या. तिसऱ्या धावेची हाव केली आणि अति घाई संकटात जाई. क्रिकेटच्या खेळातील आत्महत्या, रनआउटच्या रूपाने सुमित होतोय बाद. पहिला धक्का मात्र इथे संघाला असेल. सुमित मात्र रनआउटच्या रूपाने बाद. चला पुढचा फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवून द्या. फक्त 30 सेकंद असेल आणि 30 सेकंदामध्ये खेळाडू खेळण्यासाठी पिच वरती सज्ज होणं गरजेचं असेल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची दक्षता घ्या. 12 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. रोहनचा पहिला चेंडू स्विच हिट खेळा आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद.
चला यानंतर होणार सामना दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस साठी या लवकर. चला टॉस साठी यायचं आहे. राजू साने 11 त्याचबरोबर महाराज माजी शिंदे वॉरियर्स संघाचे कॅप्टन चला टॉस साठी या. आता मला वाटतं आपण खूप वेळा त्यांना पुकार दिलाय आणि आता कॅप्टन नाही आलं तर प्रतिस्पर्धी संघाला आपण टॉस विन घोषित करू शकतो. त्यामुळे लवकर कॅप्टनने टॉस साठी हा फटका जोरदार धुवाधार सीमारेषेला करतोय आर पार षटकार. काशच्या पॅट मधनं आलेला खणखणीत षटकार. समोरच्या बाजूला ताकद चेंडूवरती पाहायला मिळाली. अगदी चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता आणि तो स्लॉट मध्ये असलेला चेंडू वेगळा प्लॉट मध्ये डिपॉझिट केला गेला. षटकार. जोपर्यंत आकाश मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांचा ओघ मात्र कमी होणार नाही आणि ते अनिकेत जाधव 11 संघाला जिंकायचं असेल तर विकेट मात्र घेणं गरजेचं असेल. अनिकेत दादा जगताप यमन संघ मात्र मैदानामध्ये लढताना आपण पाहतोय पण इथे मात्र सिंगल धाव आणि सिंगल धाव धावफलक मात्र पुढे सरकेले 19 धावा. आतापर्यंतची बॅटिंग जर आपण पाहिली तर आकाशभाऊ कांबळे 11 संघ थोडासा अगदी नक्कीच त्याचं पारडं मात्र थोडस जर नक्की पाहायला मिळते. राजूभाऊ साने 11 संघ चला कॅप्टन टॉस साठी या लवकर. आणि ते मात्र फलंदाज बाद. बॅटची हलकीची कट आणि विकेटच्या मागे मात्र सुंदर झेल तिथे टिपला गेला आणि फलंदाज बाद. सृष्टी फाउंडेशन संघाचे खेळाडू सचिन चव्हाण विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा. सचिन चव्हाण सृष्टी फाउंडेशनचे खेळाडू संपर्क साधा. त्याचबरोबर राजूभाऊ साने संघाचे कॅप्टन चला लवकर टॉस साठी या. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय निकेतन. फुलटा चेंडू होता अगदी ते निकेतन साठी पण या चेंडूवरती धाव मिळेल ती केवळ एक सिंगल धाव कारण तिथे अजय मोरे तैनात आणि चांगला फिल्डर तिथे मात्र तैनात. धावफलक अगदी पाहिलं तर सिंगल एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. 20 धावा 20 रन ऑन स्कोरबोर्ड अजूनही 24 धावा हे विजयाचं समीकरण असेल. रोहनचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता पण इथे संधी असेल आणि या संधीचं सोनं मात्र अजय मोरेने केलं. झेल टिपला आणि ते मोठा धक्का बडी विकेट गॉन. आकाश इथे होतोय झेल बाद. आकाशचा मात्र चुकीचा फटका फुल टॉस चेंडूचा जास्त मोठा फायदा घेता आला आणि फलंदाज बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 20 धावा 20 रन ऑन स्कोर बोर्ड म्हणजे आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 24 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा बनवायच्या त्या 24. राजूभाऊ साने संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. राजूभाऊ साने संघाचा संघनायक टॉस साठी यायचा आहे. हॅलो राजूभाऊ साने संघाचा संघनायक टॉस साठी यायचा आहे. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज. राजूभाऊ साने 11 कॅप्टन लवकर टॉस साठी या.
स्ट्रायकिंग एंडवरती असेल निकेतन, गोलंदाजी मार्कर गोलंदाज केतन. निकेतन विरुद्ध केतन आणि हा चेंडू इथे पुन्हा एकदा पाहूया पक्षाचा निर्णय मात्र काय होतोय. इथे चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. अगदी परत एकदा निकेतनने चेंडूला फॉलो केलं. निकेतनने चेंडूला फॉलो केलं, केतनने ते अचूक ओळखलं. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय गौरव. हो, निकेतन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जमिनी समांतर फटका खेळला, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. तोपर्यंत थ्रो येतोय, तोपर्यंत निकेतनने धाव कंप्लीट देखील केली. अगदी झटपट धाव मात्र कंप्लीट होते. निकेतनची रनिंग जर पाहिलं तर मधोमध अगदी एक चांगली रनिंग करताना आपण निकेतनला पाहतो. धाव आहेत त्या 22. अर्ध्या धावा बनवल्या गेल्या, अजूनही अर्ध्या धावा बनवणं बाकी आहे. म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर अर्धा किल्ला सर केला, अर्धा किल्ला सर करणं बाकी आहे. युद्ध मात्र घनघोर तिथे सुरू आहे. पुन्हा एकदा निकेतन विरुद्ध केतन. ओहो हो हो, फटका जोरदार. फिल्डर बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार. आणि जो निकेतन मगाशी शांत होता, तो निकेतन आता मात्र त्याची बॅट मैदानामध्ये बोलायला सुरू झाली. आणि याची धाव फलकावरती पाहिलं तर 28 धावा बनवल्या गेल्या. 9 चेंडू आणि 16 धावा. अजूनही 9 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज. हो, निकेतन पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, निकेतनने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव अगदी सहज पूर्ण होतीये. अगदी चौकार षटकार पाठोपाठ सिंगल डबल देखील धावा इथे घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. आणि अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये खेळतायत. सामना जर पाहिला तर आता शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता बनवायचे आहेत त्या 14. 8 चेंडू आणि 14 धावा. मगाशी अगदी पाहिलं आपण, एक ओव्हर मध्ये 9 धावांची गरज असताना देखील केवळ 3 धावांचं षटक विक्रमने हाताळलं. एक क्रिकेटचा खेळ, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा खेळ, अनिश्चिततेने भरलेला खेळ. कधी काय होईल सांगता न येणार खेळ म्हणजे क्रिकेट. आणि यावेळेस परत एकदा चेंडू अगदी पिंकरीच्या बाहेर चेंडू टप्पा घेतला. नो बॉल, नो बॉल हा पंचांचा इशारा मात्र आलाय. आणि ते तिसऱ्या पंचांना विचारणा केली गेली. तिसरे पंच नक्कीच शहानिशा करतील. तिसऱ्या पंचांना विनंती असेल, सरांना विनंती असेल की आपण आता चेक करायचं की हा नो बॉल आहे का नाही. कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक धाव मात्र महत्वाची असेल. आणि पंचांचा इशारा आला, यस इट इज नो बॉल, नो बॉल. आणि आता असेल फ्री हिट. निकेतन पाटोळे सारख्या तगड्या खेळाडूसाठी आता फ्री हिटची संधी आहे. आणि त्या संधीचं सोनं काय करणार, कारण मागाचा फॉर्म जो गमावला होता तो फॉर्म पुन्हा एकदा खेचून आणण्याचा प्रयत्न. आणि या बॅटिंगने आता जर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग झाली तर पुढच्या मॅच मध्ये निकेतन पाटोळेचा वादळ मैदानामध्ये गोंगवताना पाहायला मिळेल. पण अजून देखील मॅच संपली नाहीये. निकेतन पाटोळेची बॅटिंग अजून देखील हवी तशी सुरू झाली नाहीये. फुलटॉस चेंडू होता, परत एकदा मिस्टर चोक, जमिनीला समांतर फटका, एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण होते. यानंतरचा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. राजूभाऊ साने 11 विरुद्ध महाराज माजी शिंदे वॉरियर्स या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. राईटम ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा, परत एकदा फुल टॉस. किती चुका करणार यावेळेस, चुकीला माफी नाही, षटकार. निकेतन सारख्या खेळाडूला तुम्ही वारंवार फुलटॉस चेंडू टाकले तर एकदा मिस होईल, दोनदा मिस होईल, तिसऱ्यांदा सुट्टी नाही.
आणि हा चेंडू मैदानाच्या बाहेर फेकला गेला. षटकार. षटकाराने धावफलक पुढे सरकेल. 39 धावा. आता केवळ 5 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावा बनवायच्या आहेत आता केवळ 5. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येत आहेत अश्विन कुमार. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अश्विन कुमार. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आता करतील. समोर असेल ओहो चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याची संधी असेल. ते झेल मात्र सुटतोय. ते असे सोपे झेल ज्यावेळेस सुटतात त्यावेळेस संघाला मात्र पराजयाच्या छायामध्ये आपण घेऊन जातो, ढकलून देतो. सोपा झेल होता, इथे झेल मात्र सुटला आणि 2 धावा देखील खर्च होत आहेत. सामन्याचं समीकरण मात्र आता बदललं. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे आहेत 3 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती असेल गौरव. हो हा चेंडू मात्र सुरेख होता. इथे मात्र निर्धाव चेंडू. अगदी त्या पहिल्या चेंडू ते झेल टिपला गेला असता तर आता मात्र प्रेशर वाढवता आलं असतं ते फलंदाजावरचं. पण आता पाहिलं तर प्रेशर मध्ये असेल तर गोलंदाज, कारण इथे सामना जवळपास एकतर्फी होताना पाहायला मिळतं. शेवटचे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. पण अजूनही मॅच मात्र संपली नाहीये. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना सामना आता येऊन ठेपला येतो आणि ते रनआउटच्या रूपाने चेंडू मात्र निर्धाव. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा. चला पुढचा फलंदाज त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं. फास्ट थोडं खेळा. पुढचा फलंदाज. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची गरज असताना आता सामना येऊन ठेपलाय. 3 चेंडू 3 धावा. चला टॉस आता आपण करणार आहोत. बॅट्समन नेम प्रतीक. शेवटचे 3 चेंडू 3 धावांची गरज. निकेतन पाटोळेने सामना संपवलाय. विजयी षटकार. इथे निकेतन पाटोळेला या मॅच मध्ये मात्र सूर गवसलाय आणि संघाला देखील विजयाचा सूर गवसला आणि ते पहिला विजय आकाशभाऊ कांबळे 11 संघाचा. षटकाराने मात्र विजयी मिळवलाय आणि आता आपण टॉस करतोय. चला टॉस घेतोय. कॅमेरा आलेला आहे तिकडेच. टॉस आपण घेतोय. हरीशभाऊ निकम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी घेतोय. या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सन्माननीय हरीशभाऊ निकम यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झाला आणि टॉस जिंकलाय महाराज माजी शिंदे वॉरियर संघाने. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यस प्लेइंग 11 राजूभाऊ साने आपली प्लेइंग 11 द्या. राजूभाऊ साने 11 कॅप्टन आपली प्लेइंग 11 इथे जमा करा. महाराज माजी शिंदे आपली प्लेइंग 11 इथे जमा आहे आणि टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय तिथे घेतलाय. तर राजूभाऊ साने 11 संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी प्राचारण केले गेले. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय हरीजी निकम साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. अगदी ऑक्शनच्या दिवशी देखील हरीश भाऊंनी अगदी जातीने वेळ काढून या स्पर्धेसाठी वेळ दिला आणि